नमस्कार, मी राम धनगर वत्सगुल्म लाहीमध्ये आपले स्वागत आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व खाजगी अनुदानित आणि विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील आगामी शिक्षक भरती पवित्र प्रणाली अंतर्गत करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला खाजगी शिक्षण संस्था चालकांनी विरोध दर्शवला आहे। नेमका हा विरोध गुणवत्तापूर्ण पवित्र प्रणालीला आहे की प्रणाली मागील बंद होणाऱ्या वशिल्याला आहे, हा प्रश्न गत 8 वर्षापासून शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो डीएड व बीएड धारकांना पडला आहे। पाहुयात वत्सगुल्म लाईव्हचा हा विशेष वृत्तांत। शिक्षक होण्याची स्वप्ने डोळ्यात रुजून टीईटी आणि अभियोग्यतेच्या अग्निपरीक्षेत अव्वल ठरलेला डीएड बीएडचा शिक्षक पवित्र पोर्टल सुरू होण्याची आतुरतेने वाट पाहतो। परंतु हे पोर्टल सुरू होण्याआधीच त्याची पाळेमुळे उकरून टाकण्यासाठी पुन्हा एकदा खाजगी शिक्षण संस्था चालकांनी दंड ठोठावले आहेत। 8 वर्षापासून शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असलेला छात्राध्यापक अजूनही मात्र संभ्रमातच आहे। आम्ही पोर्टल भरतीच्या अंतर्गत जे काही संस्थेमध्ये भरती होणार आहे, 8 वर्षांमध्ये आपण सभा घेतली, नेमकं कशा प्रकारचा आपण आपला विरोध आहे या पवित्र पोर्टलमध्ये जे 17 मध्ये ज्या परीक्षा झाल्या त्या परीक्षेत सरकारनं पाहिजे तसं डॉक्युमेंट झाला नाही, परंतु गेल्या वर्षी सुद्धा गव्हर्नमेंटने या माध्यमातून शिक्षक भरती होईल असं सांगितलं होतं। आणि तेव्हा शिक्षण मंत्र्यांना आमचे महाराष्ट्र शिक्षण संस्था महामंडळाचे अध्यक्ष विजयनवल पाटील भेटले आणि याच्या अगोदरचे सुप्रीम कोर्टाचे निर्णय त्यांना दाखवले किंवा तुम्हाला ही भरती करता येत नाही, हे अधिकार फक्त शिक्षण संस्था संचालकाचेच आहे। तेव्हा ते ज्यावेळेस हे पुरावे दाखवले त्यावेळेस गव्हर्नमेंटने हा प्रस्ताव मागे घेतला। परत त्यांनी त्यामध्ये काही संशोधन करून पुन्हा तो प्रस्ताव अंमलात आणण्याचे ठरवले आणि आता तर त्याचा जीआर सुद्धा निघालेला आहे। पवित्र पोर्टलचं काम सर पूर्ण झालेलं आहे आणि आता मुले देखील हे महाराष्ट्रात त्या पवित्र पोर्टलची वाट पाहून बसलेली आहे। नेमकं आज कशा प्रकारची चर्चा ठरली आहे? आम्ही रूपरेषा अशी ठरवलेली आहे की पवित्र पोर्टल मध्ये जे शिक्षक त्यांनी महाराष्ट्राची एक यादी बनवायचं ठरवलेलं आहे आणि मग सिंधुदुर्ग मधला किंवा बॉम्बे मधला एखादा शिक्षक विनाअनुदान तत्वावर ग्रामीण भागात जाईल का आणि ग्रामीण भागात गेल्यानंतर त्याला पगार कोण देईल? शिक्षण संस्था त्याला कसे पगार देतील? त्यांना काही देण्यासाठी जवळून त्यांचे इन्कम सोर्स काही नाही त्यांच्याकडे। आता सध्या शाळा चालवणं सुद्धा दुरापास्त झालेलं आहे, कारण इलेक्ट्रिक बिल आणि बाकीचे स्टेशनरी, पाण्याची व्यवस्था याकरता गव्हर्नमेंट काहीच जास्त देत नाही। फक्त गुणवत्ता द्या, आम्ही मात्र तुम्हाला काही देणार नाही आणि तुम्हीच फक्त गुणवत्ता द्या। गुणवत्ता देण्याकरता पैसा लागतो आणि हा पैसा संस्था चालकाकडून कुठून येणार? आणि सरकार तर मान सॅलरी सुद्धा देण्यास तयार नाही, 4% देते आणि तेही लेखा परीक्षक अहवालातून एवढे पैसे पाठवून घेतात। त्याच्यामुळं हा पोर्टलचा कार्यक्रम महाराष्ट्रामध्ये होणार नाही। त्याच्यामध्ये अनेक सुधारणा जर केल्या तर कदाचित तो होईल। सुधारणा म्हणजे अशा की त्यांनी हा एक विभागवार पोर्टल तयार करणं किंवा जिल्हावार पोर्टल तयार करणं आणि ज्या जिल्ह्याचे त्या जिल्ह्यात उमेदवार देणं आणि तेही फक्त अनुदानित शाळावरच देणं। विनाअनुदानित मध्ये त्यांचा पगाराचा मोठा प्रश्न आहे आणि ते तर पगार मागणार, शिक्षण संस्था त्याला कुठून देणार पगार? त्याच्यामुळे हे सगळं दुसरीचं वातावरण निर्माण होईल आणि काही शिक्षक समजा जॉईन जरी झाले आणि त्यांना पगार पोहोचला नाही तर ते मधातच सोडून चालले जाते आणि मग या विद्यार्थ्यांची शिक्षणाची व्यवस्था ही कशी होणार? मग मधातच शिक्षक गेले ते वेळेवर पुन्हा कोण येणार? अशी एक भांगडीची व्यवस्था आहे। त्याच्यामुळे हे जे पोर्टलचा जो कार्यक्रम आहे तो एकदम रूपरेषा त्याची किंवा प्रात्यक्षिक तेवढं व्यवस्थित वाटत नाही, म्हणून आमचा संस्था चालकांचा त्याला विरोध आहे। आणि संस्था चालकाकडून हे पोर्टल व्यवस्था जर अंमलात आणायची असेल तर संस्था चालकांना त्याच्यात काय अधिकार आहेत? जर एक तुम्ही उमेदवार दिला तर तुम्हाला घ्यावंच लागेल। म्हणजे असे काही 25 मधला एक घ्या किंवा 100 ची यादी त्याच्यातला कोणी घ्या, तो जवळपास असणारा आणि त्याचं नैतिक बद्दल काय, नैतिकता कशी त्याची हे समजायला काय मार्ग आहे? तो उमेदवार जर त्या ठिकाणी तिकडे जर दारू पिणारा असेल तर संस्था चालकात काय समजणार? म्हणजे चांगली चाललेली शाळा सुद्धा एक वेगळ्या दिशेनं
तिथं वाहत जाईल. आणि म्हणून संस्था चालकांनी स्वतः कष्ट करून मोठ्या मेहनतीनं इमारती उभ्या केल्या, जागा मिळवल्या आणि एक चांगली संस्था निर्माण केली की जिचा लौकिक बाहेरच्या जगात सुद्धा होऊ शकतो. परंतु असे जर कॅन्डिडेट आले बाहेरचे आणि विज्ञ तर ते काम करतीलच, कारण त्यांना त्या मुलाबद्दल, त्या गावाबद्दल, संस्था चालकाबद्दल आस्था राहणार नाही आणि ते व्यवस्थित काम पाहिजे तसं करणार नाही. म्हणून आम्हाला वाटते हे पोर्टल ही व्यवस्था फार जरी गव्हर्नमेंटने केली असली तरी ती अपुरी आहे. आणि त्याच्यामध्ये पोर्टलच्या याच्यामध्ये काही संस्था चालकांना, मुख्याध्यापकांना बनवताना त्याच्यात घ्यायला पाहिजे होतं, ते तसं त्यांनी घेतलेलं नाहीये किंवा घेतलं असं वरच्या लेवलला तर आम्हाला माहित नाही. तर तेव्हा हे काम जे शिक्षणाचं ते फार महत्वाचं आणि जोखमीचं काम आहे. मोठमोठ्या शिक्षण संस्था नावाजलेल्या आहेत आणि तिथे शिक्षण सुद्धा चांगले मिळते. परंतु त्याच्यात जर हे अनेक आंब्यामध्ये जर सडका आंबा असला तर बाकीच्यांना सडवतो, त्याप्रमाणे हे जर शिक्षक कुठले आले त्यांचं लक्ष नसलं तर मग ते शाळा बरोबर राहणार नाही. आणि म्हणून आम्हाला ते पोर्टलचा आमचा विरोध आहे. मी आता मुद्दा घालला की जो काही पवित्रच्या माध्यमातून टीईटी आणि टेट अभियोगिता काही येणार आहे आपल्या नेमका त्याला त्याच्या कर्तव्यामध्ये आस्था राहणार नाहीये, याच्यामुळे तुमचा विरोध आहे किंवा मग या मागे दुसरा काही दुसरा हेतू काहीच त्याला आस्था राहणार नाही. आणि तो जरी आला तरी मग शाळेमध्ये इन्कम साईड काहीच नाही. आता हे डोनेशन वगैरे या 4-2 वर्षात वाढलं थोडस आणि थोडंफार डोनेशन दिलं, शाळेत जर त्याची आस्था असली थोडंफार पैसे देऊ शकतो तो शाळेला आणि शाळा व्यवस्थित चालू शकतो. आमचं म्हणणं काही नाही, संस्था करत त्याच्यामध्ये काहीच नाही, फक्त शाळा चांगली चालली पाहिजे आणि शाळा चांगली चालल्याकरता इन्कमची आवश्यकता आहे. गव्हर्नमेंट जर देत असेल वेगळं इन्कम तर आम्हाला त्याच्या पोस्टरवर आले तरी चालतील, परंतु ते चांगले शिक्षक आले पाहिजे आणि त्यांनी चांगलं काम केलं पाहिजे एवढीच आमची अपेक्षा आहे. सर, असं तुम्हाला वाटत नाही का की गुणवत्तापूर्ण शिक्षणाची अंमलबजावणी करण्याकरता जे काही महाअभिवृद्धी आहे यामध्ये साडणी झालेली वगैरे आपल्या शाळेमध्ये त्या माध्यमातून शाळेची गुणवत्ता वाढायला मदत होते असं वाटत नाही का? असं वाटते, परंतु त्यांना जसं वातावरण शहरी भागातले आले ग्रामीण भागात थांबणार नाही, मधातून सोडून जाते, मग त्यांचं काय करायचं. आणि विनानंतर शाळेवर गेल्याच्या नंतर त्यांना पगार कुठून कोण देणार, त्याची त्या पोर्टलमध्ये काही व्यवस्था नाहीये. त्याच्यामुळं हे मधातच भांगडीचं काम होईल. त्याच्यापेक्षा गव्हर्नमेंट काहीतरी आणखी त्याच्यात सुधारणा करून पुन्हा ते पोर्टल जाहीर करायला पाहिजे आणि मग ते संस्था चालक त्याच्यात ऍक्सेप्ट करतील. अजूनही पोर्टलचा काही आराखडा आपल्या समोर आलेला नाहीये. ज्यावेळेस तो पोर्टलचा आराखडा ऑनलाईन कार्यान्वित होईल त्यावेळेस संबंधित सुधारणा आपल्या लक्षात येतील. तसं आपण याच्यावर तरी काही भाष्य करत होते अंटिल पब्लिश. आज जे आपण सभा घेतली म्हणजे यानंतरच आपली पुढची भूमिका काय राहिली आहे. जर हे पोर्टल चालू झालं आणि भरती सुरू झाली तर नेमकं तुमची काय भूमिका राहील? भूमिका अशी राहील की पोर्टल पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये काय सुधारणा येतात किंवा संस्थेच्या दृष्टीनं काय, विद्यार्थ्याच्या दृष्टीनं काय, ते पाहिल्यानंतर आम्ही त्याच्यावर विचार करू. आणि जर आम्हाला विरोध करायचाच असला तर आम्ही शिक्षकांना, शिक्षकेतरांना शाळाबंद आंदोलन किंवा आणखी काय कृत्य करता येतील त्याच्यावर ते करू. आणि जर ती पोर्टल योग्य असेल आणि त्याच्यामध्ये त्यांनी संस्थेवाल्याचा सहभाग घेतला असेल तर आम्हाला काही तिथे अडचण राहणार नाही. वेतनाचा प्रश्न आपण मांडला. हो, तर वेतन शासन जर या मुलांना रिक्रूट करत असेल साहजिकच वेतनही शासन असेल. वेतनाचा जर प्रश्न मिटला असेल तर मग तुमचा काही काही शंका नाही. परंतु चालू परिस्थितीमध्ये शासन वेतन देईल असं वाटत नाही. कारण 10-12 वर्षापासून जे शिक्षक काम करतात शाळेवर त्यांना अजूनही वेतन नाही. आणि हे नवीन जे शिक्षक केलं त्यांना तुम्ही वेतन कसं काय देणार? त्यांना पहिले जे कामावर लावलेले येतं, त्यांचे अप्रोच झालेले येतं, त्यांना वेतन पहिले सुरू करावं लागेल, नंतर या पोर्टल मधून आलेले शिक्षकांना सुरू करावं लागेल. आणि गव्हर्नमेंटची तशी स्थिती नाहीये पैशाच्या दृष्टीनं, त्याच्यामुळं हे काही एकदमच होईल असं वाटत नाही. व्हिडिओ जर्नलिस्ट आकाश कुमारसह ब्युरो रिपोर्ट वसुगुल्म लाईव्ह साठी रामनगर वाशिम.